खूप खूप आयुष्य बघितलं, खूप गरिबी बघितली, खूप पैसा बघितला, खूप जेवर बघितले, साड्या बघितल्या. आता मला असं वाटतं की सगळं घरामध्ये बघते आणि असा विचार करते की हे काय होणार. मला लाद्रोचा शौक आहे, लाद्रोच्या मूर्त्या माझ्याकडे आहेत. लाद्रोचं माझ्यानंतर याला कोण, काय कोण यायला, हे कोण. मी या खुर्चीवर बसलेली आहे, ही माझी खुर्ची आहे अशी मी म्हणते. खुर्ची मला म्हणत नाही मी तुझी आहे, मी तुझी नाही, जो बसेल त्याची आहे. असा विचार आजकाल मनात येतो आणि असं वाटतं की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण असंच उभं राहायचं, पण आता जायचंय. खूप आयुष्य पाहिलं, गरिबीही पाहिली, श्रीमंतीही पाहिली, पण शेवटी काहीच राहिलं नाही हातात. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या या शब्दांमध्ये जीवनाचा खोल अर्थ दडलेला आहे. घर, पैसा, दागिने, वस्तू हे सगळंच आपण माझं म्हणतो, पण खरं पाहिलं तर आपण कुणाचंच ना, पण आपलं हे कुणाचंच नसतं. काहीच कायम आपल्यासोबत येत नाही. ही खुर्ची माझी आहे असं आपण जरी म्हणत असलो, पण ही खुर्ची कधीच म्हणत नाही मी तुझी आहे. आयुष्याचा खरा अर्थ म्हणजे जिवंत असताना प्रेमाने, आनंदाने आणि समाधानाने जगणं. कारण शेवटी आपण जातो आणि सगळं इथेच राहतं.